मला ना कधी कधी असं वाटायचं पहिले, आणि आता तर माझा भ्रमच तुटला म्हणा, पण सांगते तुम्हाला, मला असं वाटायचं की बँकमध्ये कामच का राहतं बरं. पासबुकच्या प्रिंट्स करणे आणि इकडले तिकडले ट्रान्झॅक्शन करणे है ना, बस एवढंच काम राहत असन. मी गेली गावाकडे. नंतर ना आमच्या आप्पाला मी असंच म्हटलं, बँकेतल्या लोकांना काय काम राहते, हे तर असेच बसून राहत असतील, यांना काय बँकेच्या पासबुकाची प्रिंटा करणे आणि त्यासोबत ट्रान्झॅक्शन मारणे. आमचे आप्पा बोलले, बेटा एवढंच काम असते. तेवढ्यातच आमच्या गावामध्ये एक ॲटो फिरला. त्यामध्ये सांगितलेल्या एवढ्या साऱ्या स्कीम ऐकून तर मला नाव घेता येऊन नाही राहिलं. माझे आप्पा बोलले, कोणाचंही काम कमी लेखू नये, कोणालाही कमी समजू नये, ते लोक काम करत आहे म्हणून आपल्या खात्यांमध्ये प्रॉपर पैसे येत आहे. त्यांनी माझा मिथ्य अशा पद्धतीने तोडला की मला पण आश्चर्यच वाटलं. त्यांनी मला सांगितलं की आमच्या बँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज आहे. गव्हर्नमेंट बँक एम्प्लॉईज लोक एक भ्रामक व्हिडिओ बनवून प्रत्येकाला भ्रमित करतात की त्यांना काम काय असतं. माझ्या आप्पांनी मला एवढ्या साऱ्या पॉलिसीज सांगितल्या ज्या गव्हर्नमेंट बँकमध्ये राबवल्या जातात, लोकांमध्ये जनजागृती केली जाते. तर मी एकदम धक्कीबक्कीच राहिली. म्हटलं सिटीमध्ये तर काहीतरी वेगळंच काहीतरी पुरलं जाते. तर त्यांनी चटकन म्हणलं, बस इंस्टाग्रामच्या नादाला लागले वाटते पोरं. मी म्हटलं, नाही हो आप्पा, बस अशा भ्रामक व्हिडिओ ना फक्त आणि फक्त स्वतःचं डोकं आपण खराब करतो किंवा आपल्याला चुकीची नॉलेज हे आपल्यापर्यंत पुरवली जाते. मग त्यांनी जेव्हा मला वेगवेगळ्या पॉलिसीजबद्दल सांगितलं ना, मी तर अरे बापरे डोक्यावर हात देऊनच विचार केला की हे सगळं हे लोक कशा पद्धतीने मॅनेज करत असेल. त्यासोबतच मला प्रश्न आला की बँकमध्ये ह्या वेगवेगळ्या पॉलिसीज कशा पद्धतीने राबवल्या जातात. तसा मी तुम्हाला सांगू इच्छिते, हा इतकासा विषय नाही आहे, हा इतका मोठा आहे. पण मी सध्या तुम्हाला इतकासाच सांगते. जर का तुम्हाला हा आवडला तर आपण याच्यावर मोठी एक सिरीज बनवू शकतो. तर नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे मराठमोळं मत या चॅनलवर. तर मग आजचा विषय आहे आपला की बँकमध्ये अशा कुठकुठल्या पॉलिसीज आहे ज्या आपल्याला माहिती नाही. हा प्रश्न जेव्हा मला पडला तर माझ्या डोक्यात फक्त एकाच व्यक्तीचे नाव आलं, जे म्हणजे माझे डायरेक्टर साहेब. तर त्यांना मी विचारू इच्छिते की साहेब, तुम्ही मला सांगाल का बँकमध्ये कुठकुठल्या आणि वेगवेगळ्या पॉलिसीज तुम्ही राबवतात आणि कशा कशा पद्धतीने तुम्ही मांडणार आमच्या समोर त्या. आणि माझ्यासारख्या बिनडोक किंवा असं समजा इंस्टाग्रामच्या किड्या कचोड्यामध्ये म्हणजे आम्ही बँकवाल्यांना जसं समजतो, तुम्ही हे मिथ्य माझ्या डोक्यातलं तोडाल का? तर या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर आजकाल म्हणजे रील्स ह्याच्या जमान्यामध्ये असं दाखवलं जातं, बँकच नाही कुठल्याही सरकारी डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा सरकारी म्हणण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीमध्ये जिथे लोकांचं काम होत नाही ना तिथला माणूस कामच करत नाही असं अशा पद्धतीने मानतात. बरोबर. महत्वाची गोष्ट काय आहे की जो हातात आपण आता घेतला, आता आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ते म्हणजे बँक. तर बँकही म्हणायचं झालं तर यातही प्रायव्हेट बँकेना कोणी शिव्या घालत नाही. मोस्टली सरकारी बँकेला शिव्या घालतात. आणि सरकारी बँकेमध्येही सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ला जास्त शिव्या घालतात 100%. आता महत्वाची गोष्ट जाणून घेण्याचं कारण असं आहे तर तुम्हाला असं वाटतं की SBI चे कर्मचारी म्हणा किंवा सरकारी बँकेतले कर्मचारी म्हणा काम करत नाही, पण तुम्ही कधी सुद्धा टेबलच्या त्या बाजूला उभे असतात. बरोबर. कधी पण टेबलच्या या बाजूला येऊन उभं राहायचं आणि मग त्याच्याबद्दल बोलायचं. ते म्हणतात ना की कोणालाही आपलं काम चांगलं वाटत नाही, दुसऱ्याचं काम चांगलं वाटते. बरोबर. अशीच गोष्ट आहे. बरोबर. तुम्हाला जे वाटतं की सरकारी बँकेचे कर्मचारी कामच करत नाही तर कधी त्यांच्या जागी 2 दिवस काम करून पाहायचं. आणि मोस्टली मी म्हणतो की स्टेट बँक ऑफ इंडिया, तर मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा एम्प्लॉई नाही आहे तरी सुद्धा मी म्हणतो की स्टेट बँक ऑफ इंडिया, कधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन एकसारखं 5 ते 6 दिवस जायचं आणि थोडं की नाही इन्फॉर्मेशन काढायची, विचार करायचा की बाबा तुमची जी बँक आहे त्या बँकेला सरकारने एक योजना आणली होती 2015 मध्ये, जनधन. जनधन. त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर काय फरक पडला तुमच्या कामामध्ये याचं की नाही माहिती घ्यायची थोडीशी. काय होतं की पहिले बँक म्हणजे अशी संस्था होती की जिथे फक्त आणि फक्त रेप्युटेड लोक किंवा जे पैसेवाले लोक आहेत तेच जायचे. बरोबर. बरोबर. गरीब लोक बँकेत तर पैसा ठेवायचे नाही. मोठ्यात कितीही
चांगला व्यक्ती असला तरी त्याचं बँकेत खातं असेल याची शाश्वती नव्हती तेव्हाच्या काळामध्ये. नाही. मग सरकारने सगळ्या लोकांना बँकेशी जोडण्यासाठी एक जनधन ही स्कीम राबवली आणि जनधनची योजना आणली. बरोबर. लोक आजही म्हणतात जनधनचं खातं काढलं, जनधनचं खातं काढलं, आपण ऐकत असेल. बरोबर. जनधनचं खातं म्हणजे जनधनचं खातं नव्हतं. जनधनचं खातं म्हणजे असं खातं होतं, त्याला आपण स्मॉल डिपॉझिट सेव्हिंग बँक अकाउंट SDSBA हे म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं की पहिले कसं होतं, जेव्हा आपण एखादे अकाउंट काढायला जायचो तेव्हा आपल्या भरपूरशा प्रकारचे कागदपत्र सबमिट करायला लागत होते. म्हणजे तुमचा राहण्याचा पुरावा, तुमच्या ओळखीचा पुरावा, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी राहत असेल तर मग त्या व्यक्तीच्या बद्दल त्याचं लेटर, ऍफिडेव्हिट, ह्या सगळ्या गोष्टी लागायच्या. खातं निघणं सोपी गोष्ट नव्हती त्या काळात. नाही बिलकुल. तर मग जेव्हा जनधन योजना लागू झाली, BSBD अकाउंट जेव्हा आले, तेव्हा सरकारने ह्या गोष्टीवरचे जी हे होती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं काम शकतो जे त्याच्यावरती निर्बंध होते ना, ते निर्बंध हटवले. सरकारने काय म्हणलं की एखाद्या व्यक्तीचं खातं काढताना तुम्ही त्याला पुरावा न मागता त्याला खातं काढून द्या आणि 6 महिन्याची त्याला मुदत द्या की तो त्या 6 महिन्यामध्ये आपला राहण्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा तयार करणार आणि मग तुमच्या बँकमध्ये आणून देणार. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खात्याला रेग्युलर करा. बरोबर. मग अशा प्रकारे जनधन खात्याचा उगम झाला. तर जनधन खात्यामध्ये कसं होतं, पहिले बँकेमध्ये खातं असलं की तुम्हाला त्याच्यामध्ये काही रक्कम ही ठेवायची गरज पडत होती, ठेवावंच लागत होती. मिनिमम बॅलन्स ज्याला आपण म्हणतो. जनधन खाते जेव्हा आले तेव्हा सरकारने हा विचार केला की लोक मिनिमम बॅलन्सच्या भीतीने खाते खोलत नाहीत. बरोबर. तर मग सरकारने 0 बॅलन्स अकाउंट काढायला सुरुवात केली. बरोबर. म्हणजे बँकांनी, सरकारने म्हणण्यापेक्षा बँकांनी 0 बॅलन्स अकाउंट काढायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये म्हणजे काय काय झालं की एकतर तुमचे निर्बंध हटले, खातं काढणं सोपं झालं. म्हणजे आता जर तुमच्यापाशी फक्त आणि फक्त राशन कार्ड असेल तर त्याच्या बेसवर खातं निघायला लागलं, इलेक्शन कार्ड असेल त्याच्या बेसवर खातं निघायला लागलं, आधार कार्ड असेल त्याच्या बेसवर खातं निघायला लागलं एका डॉक्युमेंटवर. आणि दुसरी गोष्ट 0 बॅलन्स अकाउंट निघायला लागलं. तर मग याचा फायदा हा झाला की बँकेकडे लोकांचा ओघ वाढला, लोकांचे अकाउंट झाले. सरकारची काही यात वाईट मंशा नव्हती आणि ना आहे. कारण की कसं आहे की माणूस जोपर्यंत बचत करणं शिकत नाही ना तोपर्यंत माणसाची प्रगती होत नाही. बरोबर. आणि आपण हे पाहायला पाहिजे, आपल्या पूर्वजापासून ह्या गोष्टी शिकायला पाहिजे. त्यांनी बचत केली म्हणून आज आपल्यापाशी पैसा आहे. त्यांनी जर आता आपल्यासारखाच विचार केला असता आणि खर्च करत आले असते ना तर आज आपण ज्या पद्धतीचं कमावताय ना तसं कमावू शकलो नसतो, मागेच गेलो. बरोबर. तर मग आता आपण विषयाला भरकटलो. महत्वाची गोष्ट की बँकेच्या कर्मचाऱ्याबद्दल जे मिथ आहे त्याच्याबद्दल बोलणं काही एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये काही पॉसिबल नाही. त्या आल्यासाठी आपण हळूहळू सिरीज मध्ये थोडं बोलत जाऊ. ही आपण एक सिरीज स्टार्ट करणार. मग आता महत्वाची गोष्ट आहे की योजनांबद्दल. तर मग आता मोठमोठ्या योजना कशाला घ्यायच्या. सरकारने जेव्हा जनधनचे खाते आणले तेव्हा सरकारने त्याच्यासोबत काही योजना लॉन्च केल्या. त्याच्यापैकी मी छोट्या सगळ्यात कमीवाल्या 2 योजनांबद्दल बोलतो. ते होती एक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, बरोबर, आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना. म्हणजे PMSBY आणि PMJJBY. तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की SBY चे विमा काढला काय, JBY चा विमा काढला काय. तर ह्या ज्या टर्म्स आहेत त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, सुरक्षा ह्या नावावरूनच लक्षात येते की याच्यामध्ये काहीतरी सुरक्षेच्या बद्दल काहीतरी इन्शुरन्स टाइप. तर ही योजना जेव्हा सरकारने लागू केली होती ना तर एक प्रकारचा टर्म इन्शुरन्स आपण याला म्हणू शकतो, पण छोट्या पद्धतीचं. आजकालच्या जमान्यामध्ये आपण टर्म इन्शुरन्स काढतो, लाखो करोडोचं काढतो आणि ज्याच्यामध्ये आपण आपली एक वार्षिक रक्कम त्याच्यामध्ये भरतो. बरोबर. म्हणजे 15,000, 16,000, 17,000 अशा रुपया पद्धतीनं. तर सरकारने हा विचार केला की आपण छोट्या फॅमिलीला छोटीशीच रक्कम छोट्याशाच पैशामध्ये कशी देता येईल आणि टर्म इन्शुरन्स टाईप कसं काढता येईल त्याच्याकरिता मग सरकारने एक योजना आणली. ज्याचं नाव होतं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजनेअंतर्गत सरकारने 12 रुपयामध्ये निव्वळ 12 रुपये वार्षिक या प्रीमियम वरती जी फॅमिली आहे वर्षाला 12 रुपये जर एका व्यक्तीचा विमा काढला आणि त्याच्यामध्ये काय म्हणलं की 12 रुपये जर तुम्ही वार्षिक भरले आणि तो विमा काढला तर जर तुम्हाला ऍक्सिडेंटली
अपघाती हा जर तुमचा मृत्यू झाला किंवा तुम्हाला अपंगत्व आलं हा हा तर मग त्याचा मोबदला तुमच्या फॅमिलीला मिळणार. अच्छा. ठीक हा आहे. हा मग आता मृत्यू हा अपघाती मृत्यू जर आला तर जो नॉमिनी राहील हा. वारस राहील हम्म, त्याला 2 लाख रुपये मिळणार. आणि जर त्या अपघातामध्ये तुम्हाला अपंगत्व आलं, हम्म, हम्म, जर पूर्ण अपंगत्व आलं हम्म. पूर्णपणे हा. म्हणजे 2 पाय गेले पाय किंवा 2 गेले, हात गेले हात किंवा गेले. 2 डोळे गेले हा हा तर मग तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार. अच्छा. आणि जर अर्ध अपंगत्व आलं हा हा तर मग 1 लाख रुपयाची रक्कम वारसास मिळणार किंवा तुम्हाला मिळणार. कारण की तुम्ही जिवंत आहे त्या टाइमला. तर लोकांना टर्म इन्शुरन्सच माहिती नाही, तो लोकांना ह्या विम्याबद्दल काय माहिती असणार. बरोबर. आणि सरकारने पण थोडासा त्याचा प्रचार चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे होता. आता तर करताच आहे म्हणा. आता गावोगावी सभा घ्यायला लावतायत बँकवाल्यांना. आता तुम्ही खेड्यातले असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या गावात सभा झाली आहे, बँकवाले येऊन आपल्याला काहीतरी सांगून गेले आहे. आपण गेलो नाही कधी मिटिंगला, नाही जायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की आपण थोडंसं फायनान्शियली लिटरेट व्हायला पाहिजे. म्हणून सांगू इच्छितो की ही जी योजना आणली याच्यामध्ये काय होतं, निव्वळ 12 रुपये भरायचे. 12 रुपये भरल्यानंतर तुमच्या नावाचा विमा निघणार आणि त्या विम्यातून मी सांगितलं तशाच पद्धतीनं तुमचा जर मृत्यू झाला तर वारसात 2 लाख रुपये मिळणार. तुम्हाला पूर्णत्व अपंगत्व आलं तर 2 लाख रुपये मिळणार आणि अर्ध अपंगत्व आलं तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार. बरोबर. आता याचे नियम अटी काय होत्या? याच्या नियम अटी अशा होत्या की जर तुमचं वय 18 वर्षाच्या वरती आणि 70 वर्षाच्या खाली असेल तर तुम्ही हा विमा काढू शकता. बरोबर. हा विमा फक्त आणि फक्त अपघाती मृत्यू यालाच कव्हर करतो. बरोबर. याच्यामध्ये काय होतं, अपघाती मृत्यूमध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात याच्याबद्दल सुद्धा माहिती देतो. की जर तुम्ही हा विमा काढला असेल बँकेमध्ये आणि तुमच्या घरचा कुणाचा वाईट गोष्ट आहे पण तर दुर्दैवी काही झालं तर तुम्हाला बँकेत त्याचं पासबुक घेऊन जायचं आहे. त्याचा विमा चेक करायचा आहे की पहिले काढलाय की नाही काढलाय. तर या विम्याची कटौती ही दर वर्षाला मे महिन्यामध्ये 20 ते 31 या तारखेच्या मध्ये होते. खूप महत्वाचं आहे, हे नोट करून ठेवा. 20 ते 31 तारखेच्या मध्ये मे महिन्यामध्ये तुमच्या ह्या विम्याची कटौती होते. याच्याकरिता प्रत्येक बँकेकडून तुम्हाला रेग्युलरली मेसेज येतात की तुम्ही 20 ते 31 या तारखेच्या मध्ये तुम्ही तुमच्या अकाउंटला बॅलन्स ठेवा, जेणेकरून विम्याची रक्कम काटायला सोपं जाईल. काही बँकेमध्ये आणि काही बँकेमध्ये कसं राहतं की वार्षिक ज्या तारखेला तुम्ही विमा काढलेला आहे त्याच तारखेला पुढच्या वर्षी तो परत कटतो आणि तिथूनच तुमचं जे कव्हर असतं ते चालू होऊन जातं. आता ह्या गोष्टीला सांगायचं झालं तर तुम्हाला जर ह्या विम्याचं कव्हर असेल तर याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जर काही झालं तर तुम्ही फक्त बँकेत जायचं. बरोबर. आणि तिथे तुम्हाला जे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगतो की तुम्ही डॉक्युमेंटमध्ये अपघात जर झाला असेल तर त्याची FIR आपण FIR देतो पोलिसांकडे, FIR त्याच्यानंतर पंचनामाचा रिपोर्ट बरोबर आणि त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट. हे 3 रिपोर्ट असणं महत्वाचे आहे. हे 3 रिपोर्ट त्याच्यासोबत जो मृत व्यक्ती आहे त्याच्या पासबुकची झेरॉक्स, त्याची कटौती झाली त्याची एक प्रिंट, त्याच्यानंतर त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स, जो नॉमिनी आहे त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि त्याचे जे पैसे ज्या अकाउंटला जमा करायचे आहेत त्या अकाउंटची पासबुकची किंवा म्हणा कॅन्सल्ड चेकची एक झेरॉक्स. एवढे सगळे डॉक्युमेंट घेऊन जर तुम्ही बँकेत गेले ना तर तुमचा विम्याची जे आहे तुम्ही क्लेम करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीनं फास्ट मध्ये ह्या गोष्टीचा तुम्ही क्लेम करू शकता आणि विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होते 2 लाखापर्यंतची. म्हणजे विचार करा की जी गोष्ट अमीर लोक स्वतः पैसे भरून काढतात, सरकारने ती गोष्ट तुम्हाला रक्कम अल्पशीच आहे 2 लाख रुपये, पण काही कुटुंबासाठी 2 लाख रुपये कमी नसतात भरपूर. तर ते 2 लाख रुपयाची रक्कम सरकार तुम्हाला देते. त्याच्या तुमच्या खात्यातून फक्त आणि फक्त 12 रुपये कटायचे आधी. आता ती रक्कम 20 रुपये झाली आहे कारण की महागाई वाढली तर सरकारने पण त्याचा प्रीमियम वाढवला. आता 20 रुपये झाले. तर तुम्ही ऐकलं असेल 12 रुपयेवाला विमा, तो गोष्ट जो आहे ना 12 रुपयावाला विमा तो आता 20 रुपयाचा झालेला आहे आणि तीच रक्कम कटून तुम्हाला वार्षिक 20 रुपये कटतात आणि 2 लाख रुपये मिळतात. आणि कटू द्यायला पाहिजे आणि स्वतःच्या अकाउंटमध्ये स्वतः सांगून काटून घ्यायला पाहिजे, ते काढायला पाहिजे. तर तुमच्याच फायद्यासाठी आहे, आपल्याच फायद्यासाठी आहे, तर ते व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
आणि या विम्याचा अजून एक फायदा आहे की तुम्ही ज्या तारखेला विम्याची कटोत रक्कम काढली त्या तारखेपासून तुम्हाला विमा लागू होतो. अच्छा. तर चांगली गोष्ट आहे, बरोबर. काढून घ्यायला पाहिजे. 20 रुपये वर्षभरात कुठे खर्च होत नाही. आणि हे सगळ्याच बँकमध्ये आहे का अवेलेबल? सगळं नॅशनलाइज बँकेमध्ये आणि ग्रामीण बँकेमध्ये तुम्ही हा विमा काढू शकता. तर आठवणीने काढायचा, बरोबर, नाही म्हणायचं नाही. 20 रुपये जातात. हा, आम्ही आता बँकेतच काम करतो. आमच्या नजरेत अशाही गोष्टी आहे की लोक ते पण विचारतात की माझे 20 रुपये कसे कटले. आणि मी तर सांगितलं नव्हतं विमा काढायचा आहे म्हणून, मग काटले कशाला. हा, अशा वेळेस प्रॉब्लेम हा होतो की सरकार दबाव आणते बँकेवरती की तुम्ही विमे काढायलाच पाहिजे. मग बँकेतर्फे ह्या गोष्टी केल्या जातात. मोठ्या ऑफिसेस, हेड ऑफिसेस कडनं तुमचे पैसे डेबिट केले जातात आणि त्याच्यासाठी तुम्ही बँकेतल्या कर्मचाऱ्याला झगडा करतात. आणि ते पण फक्त आणि फक्त 20 रुपयासाठी. 20 रुपयासाठी करतात तुम्ही. आणि काही काही गावातले लोक तर याच्यासाठी 20 रुपये तर असे चालले जाते त्यांचे. अरे स्वतःच्या जीवासाठी 20 रुपये काही मोठी गोष्ट नाही, करा इन्व्हेस्ट. आणि बँकमध्ये अशा भरपूरशा योजना आहे, हे तर एकच सांगितली आहे. तुम्हाला अजून माहिती पडणार आहे. तुम्ही जर आमच्या व्हिडिओला असे सपोर्ट करत राहणार, तुमच्यासाठी आम्ही असेच चांगले व्हिडिओज बनवू बँकिंग संदर्भातले. आणि तुमच्या डोक्यात जे बँकाबद्दलचं निगेटिव्ह मिथ इंस्टाग्राम किंवा शॉर्टनी बनवलं आहे, तर आम्ही ते तोडण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर महत्वाची गोष्ट आता सांगायचं झालं तर मी आता एक रिकॅप घेऊ इच्छितो. रिकॅप, हा नक्की. हा रिकॅप. विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY, याचं प्रीमियम पहिले 12 रुपये होतं, आता ते 20 रुपये झालं. बरोबर. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी ती रक्कम आहे म्हणजे इन्शुअर्ड अमाऊंट जी म्हणते ती आहे 2 लाख रुपये. बरोबर. 2 लाख रुपये म्हणजे जर तुमचा अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या वारसास 2 लाख रुपये मिळणार. बरोबर. तुम्हाला पूर्णपणे अपंगत्व आलं तरी तुमच्या वारसाला किंवा तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार. आणि तुम्हाला अर्ध अपंगत्व आलं तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार. याच्यामध्ये इनरोल होण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत. आणि कुठल्या बँकेत ते पण ऐकवायचं. आणि ही योजना तुम्ही कुठल्याही सरकारी बँकेमध्ये किंवा ग्रामीण बँकेमध्ये काढू शकता. याच्यामध्ये जर तुमच्या खात्यात रक्कम डेबिट झाली असेल ना तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असता. आणि बँकेत त्याचा क्लेम करण्यासाठी महत्वाची कागदपत्र म्हणजे FIR, पोलीस FIR, कारण की ऍक्सिडेंटल मृत्यूला कव्हर करतो म्हणून, पंचनाम्याचा रिपोर्ट, पोस्टमार्टम रिपोर्ट, मृत व्यक्तीच्या KYC डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचं पासबुकची झेरॉक्स आणि त्याची कटोती झाल्याची एक प्रिंट, जो वारस आहे, नॉमिनी आहे, त्याच्या आधार कार्डची, पॅन कार्डची झेरॉक्स म्हणजे KYC डॉक्युमेंट, आणि त्याचं पासबुक ज्याच्यावरती तो पैसा जमा करायला पाहिजे याची झेरॉक्स, तसेच बँकेतून मिळणारा जो फॉर्म असतो तो फॉर्म भरून त्याच्यावरती म्हणजे ऍप्लिकेशन आणि एक डिस्चार्ज फॉर्म, असे 2 गोष्टीचे फॉर्म असतात. ते फॉर्म भरून जर तुम्ही दिले तर तुमची रक्कम खात्यामध्ये जवळजवळ पहिले तर 1-2 महिने लागायचे, आता तर 8 दिवसामध्ये जमा होते. बरोबर. ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. दुसरी गोष्ट, FIR ची गरज काही ठिकाणी पडत नाही. त्यामध्ये म्हणजे सर्पदंश, काय सर्पदंश किंवा एखाद्या जनावरांना मारलं म्हणजे जिथं गोष्टीसाठी आपण वाट पाहू शकत नाही तशा ठिकाणी FIR नसली तरी चालते, पण पंचनामा आणि मग पोस्टमार्टम वगैरे मध्ये जर या गोष्टी आल्या तर मग ही गोष्ट हा विमा तुमच्याकडे लागू जातो. यामध्ये पण क्लॉजेस आहे. तुम्ही मला सांगितलं, मी जर का कुठल्या जनावरांनी तुम्हाला मारलं त्याची वेगवेगळी विमे आहे, आपण त्याच्या संदर्भात पण पुढच्या सेशन मध्ये बोलूया. आणि मग ह्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर महत्वाचा क्लेम करायचं. बस एवढंच मी बोलू इच्छितो. आता दुसरी जी विमा योजना, याच्याबद्दल पण मी सांगितलं असतं पण आपला व्हिडिओ अजून लांब झाला असता, तर त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूया. नक्की. चला, तर एवढी चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळ्या विम्यांबद्दल, बँकांच्या इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करू, जेणेकरून तुम्हाला त्याची नॉलेज होईल आणि तुम्हाला तुमचं काम कसं करून घ्यायचं आहे,
ऑफिसरला जाऊन तुम्हाला एवढी तकलीफ नाही राहणार. तुम्हाला आम्ही आताच सांगितलं का गोष्टी लागतात, तर जेणेकरून तुम्ही हा सगळं घेऊन ऑलरेडी गेले आहे तर तुम्हाला बँक कर्मचारी पण वापस करू शकणार नाही. तर हा व्हिडिओ त्या लोकांच्या कामात येणार आहे ज्या लोकांसोबत असं काहीतरी घडलं आहे त्यांच्या प्रियजनासोबत, आणि त्यांच्याजवळ जर का हा विमा असेल तर नक्कीच त्यांना त्यांचा कव्हर मिळणार आहे. आणि नक्कीच जाऊन तुम्ही बँकला भेट द्या आणि आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या बँकबद्दलच्या निगेटिव्ह इम्पॅक्ट जो तुमच्यामध्ये पडलेला आहे अशा काहीतरी फालतूच्या रील्स पाहून, तर तो थोडी कमी करा आणि तिथच्या लोकांचा सन्मान करा. आणि त्यासोबतच आपण काय करणार आहोत, वेगवेगळ्या पॉलिसीजबद्दल, वेगवेगळ्या बँकच्या रूल्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपण हे सिरीज सुरू करणार आहोत पूर्ण, ज्याला आपण म्हणू बँकबद्दल मिळणारी इन्फॉर्मेशन. तर नक्की मला सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.